नमस्कार, मी साहेबराव शिवाजी काळे बोलतोय. राहणार गारेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. हा माझा व्यवसाय आहे मशीनचा. मी याच्यापासून मी गोमतीर तयार करतो, या गोट्यापासून. आणि इकडे आपल्या टाकीमध्ये ते गोमतीर जातं आणि मग मी या बागेसाठी ते गोमतीर वापरतो. इथे मी गव्हाचं, बाजरीचं, डाळींचं पीठ बनवून सगळे टाकतो. 2 किलो गूळ, हे पूर्ण 5 लिटरची टाकी, 7-8 पाट्या शेणखत टाकतो मी. मग ते पूर्ण मिक्स करून 8-10 दिवस चढू देतो आणि या माझ्या बागेला लावतो मी. सर, मला एक विचारायचं आहे, तुम्ही किती वर्षापासून करताय? म्हणजे तुमची ही आयडिया तुम्ही कुठे पाहिली होती की तुमच्या डोक्यात झाली होती की गोटा बनवताना? हे गोटा बनवताना माझ्या वडिलांचं असं स्वप्न होतं की आपण 2-3 झाड लावू डाळींचं, आणि डाळींच करता हे गोमित्राचं हे घेऊ बा. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या कल्पनेत ना हे सगळं गोट्याचं जे गोमूत्र होतं ते एका ठिकाणी स्टोअर केलं. बरोबर. बरं, तुम्ही किती दिवसाच्या अंतराने देता? हे आम्ही ना सर, जर समजून घ्या बा, कमीत कमी 15-20 दिवस याला सोडून देतो आणि मग देतो आम्ही. किती दिवसाच्या अंतराने? 15 दिवसाच्या अंतराने? 15 दिवसाच्या अंतराने बागेला देत राहतो. 15 दिवसाच्या अंतराने बागेला देत राहतो. बाग फुगला ना तेव्हापासून ते निघेपर्यंत 15-15 दिवसामध्ये देत राहतो आम्ही खाली. बरोबर. यावर्षी तुम्ही पाटील नामदार इंडस्ट्रीजचे कुठले प्रोडक्ट यूज केले? ते स्पेशल ऍक्टिव्ह असेल. स्पेशल ऍक्टिव्ह. बरं, तुम्हाला पाटील नामदार इंडस्ट्रीजचा रिझल्ट कसा वाटतो? रिझल्ट एकदम खूप चांगला आहे सर. कारण की आमचा बाग असा आहे ना, फुटेल नव्हता पहिले, आता भरपूर फुटलेला आहे आमचा बाग. आणि या बागेमध्ये यांची पण कुठेतरी खूप मेहनत आहे. कारण की बरोबर. अशा पद्धतीने जेव्हा शेतकरी प्रयोग करतील किंवा अशा पद्धतीने ते गोमूत्र स्टोअर करून कुठेतरी बागेसाठी स्वतः मॅनेजमेंट करतील, त्यावेळेस कुठेतरी केमिकल्स, फर्टिलायझर्स खूप कमी प्रमाणात लागेल आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल. आपण शिवाजी काळेंना आज भेटलो म्हणजे उत्कृष्ट, म्हणजे खूप चांगला असं त्यांनी एक कन्सेप्ट तयार केलेला आहे की म्हणजे मला खूप आवडला की त्यांनी एक स्टोरेज टँक तयार केले गोमूत्रासाठी. तिथंच ते स्लरी बनवतात आणि याच्यामधून सोडतात. ते करंट पाटील नामदार इंडस्ट्रीजचं मार्गदर्शन पण घेत आहेत आणि निश्चितपणाने त्यांचा ह्या गोष्टीमध्ये खूप कौतुक